आणि त्याची मोठी बातमी समोर येते। कोल्हापुरात अतिक्रमण केलेल्या मशिदीच्या पाडकामासाठी पथक दाखल झालेलं आहे। कारवाईसाठी पालिका अधिकारी आणि पोलिसांचं पथक सुद्धा इथे दाखल झालंय। तर कारवाईला विरोध करत स्थानिकांनी मात्र ठिय्या आंदोलन केलंय। पालिका अधिकारी, पोलीस आणि मशीद ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची सध्या चर्चा सुरू आहे। अधिक माहिती घेणार आहोत। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। भूषण, काय आत्ताचे सध्याचे अपडेट्स? नक्कीच लक्षतीर्थ वसाहत इथं असलेल्या या वादग्रस्त मस्जिद पाडकामासाठी आज सकाळीच महापालिकेचं अतिक्रमण विभागाचं पथक, त्याचबरोबर मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला। मात्र स्थानिक नागरिकांनी या सगळ्या अतिक्रमणच्या कारवाईला विरोध केला आहे। कारण या सगळ्या वादग्रस्त मशिदीबाबत न्यायालयीन लढाई सुरू आहे आणि येत्या 2 तारखेला त्यावर सुनावणी होणार आहे। मग सुनावणी होण्याआधीच ही पाडकामाची कारवाई का, अशा पद्धतीचा सवाल इथल्या स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आणि त्यामुळेच या सगळ्या अतिक्रमण विरोधी कारवाईला आता विरोध होताना पाहायला मिळतोय। स्थानिक विशेषतः महिलांनी या सगळ्या मस्जिदीबाहेर ठिय्या मारलेला आहे आणि एकूणच या सगळ्या परिसरामध्ये माध्यमांना देखील जायला आता मज्जाव आहे तो करण्यात आला आहे। त्यामुळे आपण बघतोय मोठा पोलीस फौजफाटा एका बाजूला या ठिकाणी दाखल झालेला आहे, तर दुसऱ्या बाजूला आतमध्ये स्थानिक नागरिक असतील, महिला असतील, त्या मात्र या सगळ्या मस्जिदच्या पाडकामाला विरोध करताना पाहायला मिळत आहेत। त्यांनी ठिय्या त्या ठिकाणी मारलेला आहे। स्थानिकांचा विरोध पाहता आता अतिक्रमण विभागाचे अधिकारी, त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मस्जिद ट्रस्टचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये आता चर्चेला सुरुवात झालेली आहे। काय नेमका यातून मार्ग काढला जातो हे देखील आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तुर्तास आपण बघतो या सगळ्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर लक्षतीर्थ वसाहत परिसरात आणि विशेषतः या मस्जिदीकडे येणाऱ्या सगळ्या रस्त्यांवर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। फक्त स्थानिकांनाच या ठिकाणी आतमध्ये प्रवेश आहे तो दिला जातोय आणि त्यामुळं एकूणच या ठिकाणी परिस्थिती जी आहे ती काहीशी तणावपूर्ण म्हणता येईल। आणि त्यानंतर आता या सगळ्या चर्चेतून काय नेमका मार्ग निघतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र स्थानिकांनी मात्र या सगळ्या अतिक्रमण विरोधी कारवाईला मोठा विरोध केलेला आहे आणि त्या ठिकाणी ठिय्या देखील मारल्याचं पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी भूषण, आणि प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेऊच।